येडामायचं लेकरू मी, नाव माझं गणेश. दिवसभर कष्ट करतो, या आईचं ध्यान करतो आणि त्याच कष्टाची भाकर या येडामायच्या नावानं खातो. तुझ्यामुळे खातो मी सुखाची भाकरी, जोवरी जीवात जीवया करीन तुझी चाकरी. नावाची येडी तिची काढू नका खोडी, नावाची येडी तिची काढू नका खोडी. तिच्या वाटेला जाऊ नका आणि येडा माईच्या गालाची हळद पायरीला लावू नका. या आईची हळद पायाखाली तुडवू नका. येडा माईच्या गालाची हळद पायरीला लावू नका. येडा माईच्या गालाची. अगं येडा माय, कोणी नाही साथ दिली वाईट वेळेमध्ये तुझ्या या लेकराला. शेवटी तूच या लेकराला जवळ केलंस आणि आज आई हे लेकरू तुझ्या एक भेटीसाठी का तरसत आहे. या लेकराला माफ कर येडा माय. आणि येडा माय, लवकरच तुझ्या भेटीला हे लेकरू येईल आणि तेही जोडीनं. या लेकराला मायेनं जवळ घेशील ना येडा माय. एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि तुम्हाला वाटत असेल ती येडा माय तुम्हाला माफ करल, हे अतिशय चुकीचं आहे. ती येडा माय तुम्हाला कधी माफ करणार नाही, कारण की ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही. तिच्यासाठी तिची लेकरच सर्व काही आहेत.